नमस्कार, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही आलो आहे मळ्यावर. गुड्डूबाईने मी आलो आहे मळ्यावर आणि आंबा पडलेले आहेत ते हेटल्याला आलोत. अण्णांनी तिकडनं आंब्याची गोण आणलेली भरून, तो आम्ही पण जातो. पण अगोदर आम्ही कुल्फी आणलेले आहेत ते खाऊन घेतो, कारण विरगल्ल्यामध्ये खायला मजा नाही येणार. कुल्फी खाऊन गेली, मग गेलो आम्ही आंबा हेटलेलं थोडं झाड पण कसं होतं ते पण तोडून घेतलं. तेवढ्यात गुड्डूबाईला आंबा भेटला पिकलेला, तर गुड्डूबाई आंबा खात बसला. आंबा खाऊन झाला, बघा आंबा गेटेलले आम्ही सगळेजण आणि निघालो घराकडे. मग घरी गेलो मस्त की फ्रेश वगैरे झालो, कारण जायचं होतं मला कांबोट्याला मम्मीला घेऊन. म्हणून मस्त नवीन ड्रेस घालून रेडी होऊन निघालो. गाडी घेतली, गाडीमध्ये मम्मी आणि मी दोघं सोबतच निघालो कांबोट्याला, कारण की आज हालत होत्या कांबोट्याला 2-3 तिकडं जायचं होतं. मम्मीला घेतली, मम्मीला सोडली. मग कांबोट्याला मी आलो. मग घरी येऊन मनीष भाईचा बड्डे होता. मग केक कापून घेतला. मी सगळे पोरं आहे केक कापून, मग पोरं बोलतात चला जाऊ बोलतं. आता मग गाडी घेतली आणि सोबत आपल्या मयूर भाईला घेतला मीनी, आणि दोघेही निघालो आम्ही गाडीवर कांबोट्याला पोचलो. तर पोरं सगळी गोलावली होती. तर बच्चू भगत मला भेटलेला. तर बच्चू भाई बिजर घेऊन नाचत होता. जाऊन लगेच नवरीच्या मांडवण गेलो, नवरीला भेटलो वगैरे. तिकडनं लगेच फोटो काढून निघालो आम्ही पेठ गावाकडे जायला. पेठ गावाच्या कमानीजवळ पोचलो. लगेच गेलो गावात आणि गेलो मांडवात लगेच गोट्या भाई आणि चेतन भाई नाचत होता नवरीला घेऊन. आम्ही पण नाचलो वगैरे, फुल धमाल केली. मग चला बघूया गोट्या भाईची स्माईल. आणि या भाईचा डान्सला तोडत नव्हता, काही भाई फुल नाचत होता. भाईची पॅन्ट कुठं काय कुठं. आम्ही पण नाचून झाला. मग निघालो घरी यायला. आलो गावात. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.